निवेदन बघू जरा. जरा. सगळे जय भीम. आज आम्ही पाण्याच्या उपोषणासाठी बसलेलो आहोत. आमचे गेले 70 वर्षापासून पाण्याची टंचाई आणि पाण्यापासून वंचित आमचं संपूर्ण गाव आहे आणि प्रशासनाशी वेळोवेळी आम्ही ठराव देऊन ग्रामपंचायतीचे ठराव देऊन प्रशासनानं आम्हाला पूर्ण पाण्याची व्यवस्था केलेली नाही. आता दुष्काळामध्ये एवढा होरपळून जातोय आम्ही. आमची शासनानं पाण्याची व्यवस्था करावी एवढी आमची आग्रहाची विनंती आहे. दुसरी गोष्ट, आमचं गावठाण झालेलं नाही, ते गावठाण ही शासनाने करून द्यावं. ही दोन्ही आमचे जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे संपूर्ण मागणी आहे. संपूर्ण ग्रामस्थ आम्ही उपोषणासाठी बसलेले की आम्हाला पाण्याचं आणि याचं गावठाण प्लॉट हे पूर्ण त्यांनी करून द्यावं एवढी आमची शासनाला विनंती आहे. सविनय जय भीम. खऱ्या अर्थानं आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या 14 तळ्याला पाण्यासाठी सत्याग्रह केला आणि त्याच पाण्यासाठी आज परत आम्हाला बौद्ध बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागतोय किंवा पिण्याच्या पाण्यासाठी आग्रही मागणी करावी लागते शासनाकडं. ही फार दुर्दैवाची बाब आहे आणि पिण्याच्या पाण्याबरोबरच आमचा गावठाणाचा प्रश्न प्रलंबित बरेच दिवस आहे. तर तोही प्रश्न आम्हाला शासनाने मार्गी लावून आम्हाला योग्य ते न्याय मिळावा. योग्य ते न्याय न मिळाल्यास आम्ही याही पुढची कार्यवाही करण्यास तयार आहोत. आम्ही ग्रामस्थ सर्व विधान भवन मंत्रालय मुंबई या ठिकाणी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक देऊ आणि शासनाकडून न्याय मिळवून घेऊ अशी आम्ही शासनाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम.